गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक मूर्नवमी साकर येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साकर्यं शिक्षातुं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भवन्देवी ज्ञान प्रतापलक्ष वचनामृतं अद्वैत भाव फुटतम हित बुद्धि रहस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्री रघुनाथ गुरुराज वस्तुतुभ्य। हे मंगल आहे कशामध्ये तर आहे माझ्याकडे पण गुरांचा फक्त जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मती न लखे जिही मती लखे सौम्य शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदा वरुण यम शक्ती धनेश गणेश जा कृपालू सर्वज्ञ कोहि अधारत मुनि ध्यान ताको होत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिही लहे सोहम आपे आप बोध चाही चाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काको करू प्रणाम। दृढ़ अदृढ़ ज्ञानी और उत्तम मंद जिज्ञासु को कर्म उपासना में अधिकार नहीं। वेदांत श्रवण करायला सुरुवात झाली, वेदांतामध्ये प्रवेश झाला त्याने बहिरंग साधन करायचं नाही। मग मंदाधिकारी असेल त्याच्यापेक्षा थोडं बरं असेल त्याच्यापेक्षा थोडं बरं असेल मंद 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 कनिष्ठ मंद आणि तीव्र अधिकारी तर याच्यामध्ये कोणी असं वेदांतामध्ये ऐकण्याची इच्छा झाली त्यांनी बाकी करायचं नाही का याचं वर्ण असं खूप मोठं महत्वाचं आहे। दिसायला परमार्थ आहे पण दुःखाचं बीज तसं होत आहे। दिसायला आचार चांगले आहे पूजा वगैरे चांगली आहे वागणूक चांगली आहे पण अज्ञान निवृत्त होत नाही दुःख टळत आहे पण देवाला बोलून दुःख टळत आहे। जन्ममरण नाहीच होत आहे देवाला बोललं तर जन्ममरण जावं लागतं आणि साधूच्या ज्ञानाने जे अज्ञान निवृत्त झाल्यामुळे जन्ममरणाचं कारण वासना म्हणजेच अज्ञान। जन्म आणि मरण याला कारण काय तर स्वचान ओळख आणि ही ज्याला नाहीशी करायची इच्छा ते उत्कृष्ट असेल मध्यम मध्यम असेल कनिष्ठ मध्यम मंद असेल त्याने वेदांत सारखावं पण त्यांनी कर्मोपासना करायच नाही। हां हे सांगितलं पण दुसरे करायला कर्मोपासनेमध्ये जगसत्याची बुद्धी राहते। आता खरी उपासना तर वेगळी पण नुसते आंधळीपणाचे। आता ह्या गावात किती दिवस झाला शिवाचा विष्णूचा पण शिवही कुठे कळायला लागला विष्णू तरी कोणाला कळायला लागला। अरे शिव भक्ताला सगळे शिव दिसावेत विष्णू भक्त सगळे विष्णू दिसावेत काहीच पत्ता नाही पण शंकर मोठे विष्णू लहान विष्णू मोठे शंकर हे अज्ञान ह्याच्यामुळे त्याने उपासना करायची नाही कर्म करायचं नाही वेदांतच ऐकायचा।
जाके मंदबोध है सो भी मनन और निध्यासन ही करे कर्म आणि ज्याचा मंद होत आहे त्याला कळलंय पण थोडस कच्चेपणा राहिलं त्याने श्रवण म्हणून निध्यासन करावं. कारण श्रवणाने वृत्तीला शब्दशक्ती वृत्तीनं विषयाकडे वृत्ती धावते आणि विचार केला, विचार म्हणजे मनन, तर त्या मननाने काय होते त्या विषयाची धारणा होते. मननाने विषयाची धारणा, त्याच्यामध्ये मनन दोन प्रकारचं, देहादिक जगत त्याचं मनन, त्याने ते दुःखरूप अशुद्ध असं हे एक विचार सारखं असावं आणि सचित आनंद कुटस्थ असंग साक्षी हे मी आहे असं विचार असावा. दोन्ही बाजूचा विचार असावा. दोषाचं स्वरूप कळलं तर माणूस दोष नाही शकत. याला गुरुजी दर्शन देत होते आमचे. समाजामध्ये चोऱ्या होतात का नाही? होतात. पण समाजामध्ये चोऱ्या होतात ते चोर कळतो का? आणि जर चोराला उडवतो तो चोरी करेल का? तसं मन एक चोर आहे, ते तुम्हाला सुखात राहू देत नाही, परमार्थाकडे जाऊ देत नाही, मग ते कुणकड तरी नेते. असो म्हणून दुःखाचं कारण काय तर अज्ञान, दुःखाचं कारण काय तर वासना. आणि शेक कशाने जाईल ते वेदांत ऐकण्याने जाईल. देव बोलून जात नाही आणि समाधी लावून बी जात नाही. समाधी योगी लोक ते आता इकडे नाहीत, योगीचे हिमालय तिकडे असतात ते. चल काहे ते मंदबोध जाकू हुआ है तो उत्तम जिज्ञासू है. आता मंद बोध आहे तो उत्तम अधिकारी काय सांगितला? बोध आहे, निश्चय आहे, परंतु काय थोडस क्लेश असतो त्याच्यावर त्याला मंदजी म्हणायचं, त्याला अदृढ ज्ञानी म्हणायचं. अदृढ ज्ञानी कसा त्याला दुसरा दृष्टा सांगू, गुरुजींनी सांगितलेला तो दृष्टांत असा. झाड तोडलं आणि त्याचे फळ सुकते, पण त्या फळातला अंकुर जाळलं ते दृढ. अंकुर आहे, अंकुर उगवणार नाही पण काही काळची राहणार तसं. आणि अंकुर जाळल्यावर तसं झाड तुटलं, तसं अज्ञान आवरून निवृत्त झालं. जगत मिथ्याचा निश्चय ठरला, पण जे काय अज्ञानाचं कार्य जगत तत्कार्य देहादिक जगत कार्य त्याच्याविषयी थोडसे संस्कार राहतो आणि मग ते संस्कार म्हणजे अंकुर. आणि हे तर दृढ ज्ञानी महात्मा त्याच्या ठिकाणी अंकुर नाही, बीज भाजून केलेलं आहे ना आम्हा येणे जाण नाही, हे अपरोक्ष अनुभव आणि तो आहे पण थोडासा दोष. म्हणून असं मंद जिज्ञासूने अदृढ ज्ञानाने वेदांतच ऐकावं, दुसरं ऐकूच नाही. म्हणून वायुवरचं कथा हो किती नाही बरेची कळते का? वायुवरचं कथा सांगणे म्हणजे अरे ज्या कथेमध्ये जीव दर्शन नाहीचे होत नाही ते, आणि ज्या विचारामध्ये जीव दर्शन नाहीचे होते ते ऐका तेच. आज जरा डोस सांगले बरं का मी. उत्तम जिज्ञासु को मनन निध्यासन से विना अन्य कर्तव्य नहीं. आणि उत्तम जिज्ञासू त्याने मनन आणि निध्यासन करायचं. मनन म्हणजे दोन प्रकारचं, दुःखाचं स्वरूप आणि स्वस्वरूप. हे विचाराची जागृती ठेवायची. म्हणून ते विचाराच्या निरसले ते सहज प्रपंची सांडवले. केव्हा
ही एक बाजू झाली, पण दोन बाजू माऊली स्पष्ट सांगितल्यात. भेद बाधक अभिसाधक तुम्हाला सांगतो. त्रिगुण आसार भेद बाधक, निर्गुण सार अभिसाधक. निर्गुणाची वृत्ती व्हायची म्हणजे अभेद व्हायचा, आणि जगत सत्वहीन म्हणजे भेदाचा भेद आहे तो मिथ्या आहे असं कळायचं. मग त्रिगुण कसं आहे? असं आसार म्हणजे सत्व नाही, अस्तित्व नाही. शंकर महाराजांची आठवण झाली. काय माझं काय मूर्ख म्हणा की शाणा म्हणा, तुम्ही म्हणणार मी थोडं काय होणार आहे. शंकर महाराज हे तलाव आहे का नाही गंगेचा, काही लोकांनी म्हणजे महाराज 10,000 तर काही 10,000 वर्षे काही चिंता नाही, भिंत पडत नाही, काही नाही तलावाचे. परमार्थ फार वेगळा. ठीक आहे म्हणजे 10,000 बिनचूक भिंत राहील, काही त्यात म्हणजे माझे 10,000 टाका, 20,000. 20,000 तर काही हक्क नाही, पण पुन्हा पडेलच की. कळते का? अरे काय त्याग नाही, परमार्थ त्याग लागतो. विरक्ती वाचून काही ज्ञानाची तज्ञाची नाही विचारणे काही ठेवले ते भगवंतानेच विचार केला की वैराग्याशिवाय ज्ञानाची करते. आणि वैराग्य म्हणजे देशांतर वेशांतर नाही, साधूच्या घरी समजूतचा बदल. जगाबद्दल जे सतत आहे, जग हे सुख आहे अशी बुद्धीची नको. जग एक असत आहे, सतत सुस्फूर्ती शून्य आहे, आणि विचारांची सिद्ध होत नाही. मग ते कोणतं अगोदर शेक झालं पाहिजे, पुन्हा मनाचा बाद झाला पाहिजे, म्हणजे हे जमत. ह्याला तसं ठेवून जगाला मिथ्या म्हणतात नाही जमत. हा विद्यांच्या हृदय करते छिद्य सर संशया जा जाऊन तुकोबर आहे असं. संशयाच्या सुटल्या गाठी झाडू पोटी शिकतात. संसाराच्या गाठी संशय येतात. संशय जे खरे आहे का खोटे, आत्मा खरे आहे का खोटे आहे, आणि ही काय खरे असते का, ही संशय. ती कोणाला? विषय पामाराला. आणि शास्त्रीय संस्कार याचे होते. म्हणून उत्तम जिज्ञासू जे असणारा त्याने श्रवण मनन करायचं, निध्यासन करायचं. निध्यासन म्हणजे सांगते तुम्हाला ब्रह्मकारवरती. हा ब्रह्मकारवरती बस निध्यास सारखं म्हणायचं. आणि त्याला त्याच्या खालच्या वाचतात धारणा, ते ब्रह्मकारच म्हणायचं. काय धारणा काय एकच आहे. मग आता महावरती सांगली जर प्रबल असत ते धारणा बरेच वेळ राहते. तास 2 तास 3 तास त्याच्या मागच्या साधनावर आहे. आणि विक्षेप असून जर धारणा केली तर मग ते 10-5 मिनिटं राहते, ते विक्षेप बरोबर आणतं खाली. आणि उत्कृष्ट अधिकारी आहे त्याने मनन आणि निध्यासन करायचा. श्रवणातून त्याचा भाग नाही ना. श्रवणाने निश्चय झाला. श्रवण म्हणजे षडलिंगाद्वारे वाक्याचा अर्थाचा निश्चय झाला. आणि मग ते निश्चयाला त्या निश्चयात रमण करता मनन आणि निध्यास ऐकण्याचं काम भागलं. यह वार्ता शारीरिकमय सूत्रकार और भाष्यकार ने प्रतिपादन करी है. हे आता मनन आणि निध्यासन उत्कृष्ट अधिकाऱ्याने करायचं. ते आचार्य आद्यगुरु त्यांनी भाष्य त्याने सूत्रकार म्हणजे वेद व्यास यांनी सांगितलं उत्तम जिज्ञासूने मनन आणि निध्यासन करायचं. विद्वान को क्या आमच्या गुरुच्या वाचा सांगता. गुरुच्या वाचा उपर मुलगी किती झाली तर माझ्या राहतच नाही म्हणायचे. उपर मुलगी ते तिथं नशीब पाळतं का असं, पण तिथं गती राहील. दृष्टांत आमच्या गुरु ते लई व्यावहारिक. उपर मुलगी आई बापाचेच राहत नाही. श्रीमंत असू दे आई बाप, पण तिथे ठीक
तसं उत्कृष्ट बुद्धी विषय ही तर सांगा गुरुजींनी. व्यवहार हे सांगायचं पण सिद्धांतिकडे आहे. उत्कृष्ट जिज्ञासू नाही राहत चिंतनाच्या. किती असं याला एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. मागून सांगतो वय आहेत पण विषय सांगतो. वय मग सांगता येते 5 पण विषय. 7 दिवसाचा माणूस उपास आहे आणि त्याला पंक्ती बसले त्याला हाकलून गेलं. त्याला जेवण नाही दिलं. दुसरीकडे जाऊन जेवण. गायचं वासूर सोडलं आणि पेट असताना ते आकललं. पुन्हा दुसऱ्याला सोडून ते पेल. पण आईच्या पुढचं एकुलता एक मुलगा ते काढून धड पडलं तिथं कसं होतं. तरी कमीच आहे ती मुली द्रष्टात. कारण ते 2 दिवस रडून पुन्हा जेवण. पण मासा पाण्यात बाहेर पडलं त्याला काय जाते. हो भनंग भावनावरून ओळखा ओहोने उत्सुका डुका माते पुढे बाळ काळे नेटवर्क हे एकापेक्षा श्रेष्ठ पण कमीच आहे. पण जसा मासा पाण्यात बाहेर पडल्यानंतर त्याला दुसरं काही आठवतच नाही तो उत्कृष्ट देत नसतो. हे जिज्ञास आहेत पण मंद. खरा जिज्ञासू मासासारखा. आणि अशाने काय करायचं. उत्कृष्ट जिज्ञासू मनानं नाही घ्यायचं. तो करतोच पण मंद जिज्ञासूलाच करण्याकरता सांगायचं ते कर. म्हणून गुरूंची आठवण परमात्मा उच्च भूमिकेत पाहून करायचा आणि प्रपंच खालच्या भूमिकेत पाहून करायचा. ते कसं. ज्याला झोपायला जागा नाही तो मला झोपला घर आहे मग त्याच्या कशा बरं. पण परमात्मा तूर्य काय उन्मनी काय सत्वपत्ती काय अश्वशक्ती काय पदार्थ वय काय हे कळलं पाहिजे. परमात्मा चांगलं झालं पाहिजे. त्याच्या खालच्या वाट्या सांगतो गुरूंच्या. इतक्या दिवस परमार्थ केला मन काही बदलले का. जर मनात बदल झाला परमार्थ शक्ती निर्माण जर झाली मनावर तर तुम्ही परमार्थ केला. आणि मनात जर काहीच बदल नाही झाला नुसतं आंदोलनासारखं गुण. परमात्म्यामध्ये बदल झाला पाहिजे. काम क्रोध घर केले रीते काम क्रोध घर रीते जर झालं तर तिथे सोड चिंतन राहते. आणि काम क्रोध जर राहिले चित्तात तर चिंतन होत नाही. ऐकताना बरोबर पण हे बाकीचं मनात हे आहे ना. काम क्रोध मनात बसलेले आहेत म्हणून चिंतन होत नाही. आणि ज्याच्या ठिकाणी ते काम क्रोध गेले त्याने श्रवण म्हणून करायचं म्हणजे म्हणून निध्यासन करायचं. म्हणून उत्कृष्ट अधिकारी काय करायचं मनाने. म्हणून कशाला म्हणायचं विचार थोडं म्हणून कशाला म्हणायचं. चला दुसऱ्याचा रंगा भेदबाधक युक्ती आणि अभिसाधक युक्ती. भेदबाधक युक्तीमध्ये 3 प्रमाण. अभिसाधक युक्तीमध्ये 3 प्रमाण. 6 प्रमाण भेदबाधकामध्ये कोणते 3 बसतील. अभिसाधक युक्तीमध्ये कोणते 3 बसतील. आणि त्याच्यामध्ये त्या प्रमाणद्वारे त्या अभेदाचा अनुभव करायचा आणि भेदबाधक जगात तुम्ही छेतो ठरवायचं. ते रात्रंदिवस चिंतन ह्याला म्हणून म्हणायचं. आणि नाही तुझ्याकडे दोष नाही. मला एखाद्या तुझ्याकडे अजिबात दोष नाही. काय करावं तरी पण बुद्धीला दुसरं मारणार म्हणून बरं. बाकीचं ठीक पण बुद्धीला सत्व ढासळत नाही. तुमचं आमचं सत्व ढासळलेलं असतं. असं ते कसं एकच विषय धरू नका. विचाररूपी प्रपंचाची विचाररूपी अग्नी आहे. प्रपंचाचा विचार तुम्ही करायला ती अग्नी आहे. ती अग्नी दिसत नाही पण सत्व खाल्ल्याशिवाय राहत नाही. कारण ज्या विचारात चिंता वाढते आणि चिंतेने सगळं वाळायला जात आहे. आणि हे आणखीन तुम्हाला काही नाही थोडं बरं आहे झालं.
तात्पुरतं असं म्हणा काळजीवर एकांत बस कमी काय पण तसं असतं. निर्णय खरा जर ऐकायचा असेल असा निर्णय तसं नाहीच ते अभंग आहे. तर नाही विषय लक्ष आला. तुला जर देव पाहायचा असेल तर तो अभंग येतो कोणाला काही आलं सांगत चला म्हणून उत्कृष्ट जिज्ञास म्हणाला नाही त्याला ऐकायची गरज नाही. चला विद्वान को मनन निध्यासन भी कर्तव्य नाही. हो आता जे जीवनमुक्त झाला ज्याची दृढ समजूत झाली त्याला काहीच गरज नाही. दृढ समजूत झाल्यानंतर जसं तळ हातात केस उगवतच नाही तसं याच्यात उत्थानच होत नाही. जगाचं मिथ्यात्वही उत्थान नाही आणि आनंद रूप हेही उत्थान नाही. असा जो दृढ अधिकारी त्याला काय कर्तव्य. मग ते जर केलं असेल तो जर करीत असेल तर जीवाच्या कल्याणा करता पण त्याला म्हणून नाही. त्याला म्हणून नाही. ह्याला गुरुजीने पुन्हा दृष्टांत द्यावा. तो बोलायचं असतो. शाळातला शिक्षक पूर्ण त्या अभ्यासाने पूर्ण पास होऊन मास्टर झाला त्याला विद्यार्थ्यासारखा अभ्यास करायची गरज नाही. पण तो विद्यार्थ्या सांगण्याकरता पुस्तक असं घेतो का नाही पण तसं जीवनमुक्त पूर्ण जगात असतं. येतो इथं तात्काळ वाढून पुढची हाती काळा. साधूला खरं रे साधू जगात कोणी खरं नाही. उगं काही उद्याच असेल सांगून म्हणून काल मी सांगितलं त्या मोतीरावर कसं शाळा आहे म्हणून एक ज्ञानोवर चुकोवर नाथ महाराज खरे सगळे गवार आहेत. देव आमची गुरु सांगायचे पंढरपुरात चंद्रभागा पुंडलिकला आणि पांडुरंगा हे तिघच खरे बाकी सगळे गवार. खरंच नाही ना. आता आनंदी तरी जनावरच खरे इंद्रायण खरे बाकीचे बाकी सगळं फौजीदार आहे. आनंदी तर होऊन बघा. नाही ते एखादं नारायण डॉक्टर सारखा अपवाद म्हणून असे बाकी नाही. हे मी का सांगतो तुम्हाला हे विचारवंत जे असणारे दृढ अप्रोच झालं ते कुठे राहिले तरी काय कुठे पडले तरी काय होतं. सोनं कुठे उखंड्यात टाकलं तर त्याच कसाच रस आहे आणि सोन्याच्या पेटी ठेवली तर त्याच कसाच. पण सोन्याची पेटी जर ठेवलं तर किंमत तसं ज्ञानाच्या चिंतन राहिलं तर सुख आहे आणि प्रपंचात राहिलं तर समजून बदलत नाही पण भोग होत नाही. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. आमच्या गुरुने सांगितलेलं हनुमानजीचं प्रभूचं रामप्रभूने सांगितलं आनंदाचे. हनुमानजी विचार महाराज प्रभू कोण म्हण तू मला आनंदाचं ज्ञान आहे नाही भोगायला वेळ. तसं अधिक प्रपंच असल्यावर आनंदाचा भोग होत नसतो. आनंद कळलेला असतो आणि ज्याला काहीच नाही दोन मोठी पालाखाली बसतील त्याला फार म्हणून गुरुजींनी मत बांधून दिलं नाही. गुरुजींनी माझी समाधी बांधा म्हणले नाही. गुरुजींनी सांगितलं की मी सांगितलेलं विसरू नका. त्याने तुम्ही प्रपंच करा हे कधीच त्यांचं वाणीत ऐकलं सांगितलं. फक्त जे सांगितलं ते विसरायचं नाही. दिलं खाऊ ते तू विसरली का. एक गवळ नाही तुला खाऊ जे दिलं ते विसरले. कोणाही सजवायचा लागला हाती कृष्ण देखील का कोणीतरी सांगा. असे गवळून घराघर पडते जाईल. असे गवळून एक साधक भूमिका प्रत्येकाला विचारतं. कर्मठाला उपासकाला योग्याला विद्वानाला विचारतं सुख कसं आहे सुख कसं आहे सुख कसं. कोणी सांगायला कर्मठ सांगायला विद्वान सांगायला कलावंत सांगायला मग कृष्ण देखील का कोणीतरी सांगा. अरे कोणी सुख अनुभव सांगा. ऐशी गवळून घरात गुरु पडते जा. सारीच होती मी चूल चूल म्हणजे प्रपंच सारी म्हणजे ती करीत होती आणि त्याला काय करायचं आहे. कोणी जर सांगा कृष्ण देखील काय अंगणी रांगत आली म्हणजे आमच्याकडे सुद्धा ही अंगण आहे.
हो, हे गुरुजींनी सांगावं. आता नाही ते आणि अशांत करण्यामध्ये स्वरूपाची वृत्ती आनंदच राहते. असाच कोणी अधिकारी त्याने श्रवण नाही करत, त्याने मनन करत नाही, तर काम झालं काहीच करत नाही. आणि केलं तर त्याच्या इच्छेवर राहिलं. केलं तर कळस बसविलं होत नाही, काम राहत असतं. कळस जरी बसलं त्याला ध्वज लावावा लागतो. उभारीला ध्वज ते हे कळस झाला, समजून बिनचूक जरी झाली तर विजय मुक्तीमध्ये राहावं. म्हणून गुरुजींनी सांगा, दिवसातून ज्याची समजूत झाली त्यांनी वरचे शून्य भोग जावं. हा व्यवहार स्थितीचा अनुभव करीत जा, एक क्षणभर तरी. म्हणजे त्याला विजयमुक्ती साधायला वेळ नाही, त्याला देह सोडायला वेळ नाही. देह हायर काय नाही, काय देह जावा असं राहा, मग तर केवळ वस्तूच आहो. देह गेला त्याला तेच आहे आणि राहिलं तर तेच आहे. कारण देहाचा याचा संबंध नाही म्हणून राहिला काय नाही राहिला काय. म्हणून ही लक्षात ठेवा. म्हणून ज्याचं दृढ झालं सोपर उत्थान रहित ज्याची स्थिती त्याला करता येईल. आणि जरी केलं तर दुसऱ्या करता. माझ्या मनीच्या आवडीन पंढरपुरांनी गुढी विषय पामारा करता तो देवा करता. जिथे शंकराला म्हणले तू त्याचं बरोबर नसेल, विष्णूला म्हणले त्याचं बरोबर नसेल, हा सिद्धांत दाखवणारे. आणि ते म्हणते माझ्या मनीच्या आवडी हे तुमच्या आमच्या करता. असं काही सांग गुरुजी नाही, महत्वापणे आहे का नाही. प्रपंच करते स्वतः करते, पोरावर काही त्रास होणे म्हणून तसं आहे. दुसरे गुरुजी सांगत नसे कसं आहे. म्हातारपणीचा घर दुसऱ्या कसं आणि तरुणपणीचा घर पुढं आपल्याला सुख मिळावं म्हणून. पण प्रपंचात तरुणपणी सुख नाही, म्हातारपणी सुख नाही. परमार्थाच्या दृष्टीने सांगत होते. एकदा सांगतच आहे आमच्या गुरूंची आठवण. ते बाहेरचं मंदिर आहे काय नाथाचं, तिथं काय बघा त्या म्हातारबाचा फड असतो, पातोड काय का काय असलं तरी आहे ते म्हातारबाचा फड म्हणतात. त्याला देव करायचा मान आहे. त्याला देवमध्ये ते पालखीचा मान आहे, पातोड करे काहीतरी आहे, पण म्हातारबुवा म्हणतात. आणि त्याचं कीर्तन गुरूंचं आभार नाही लक्षात राहिला, पण विषय लक्षात राहिला. त्याने सांगितलं घोड पाडतायचे मला कळतं आणि तुम्हाला घोड पाडतं ते कळत नाही. माझं 80-85 वर्ष झाले महाराज पद करतोय, तरी मला घोड पाडताय फक्त कळतंय आणि तुम्हाला घोड पाडतं कळत नाही. त्याचा अर्थ कसा गुरुजींनी सांगावं. स्वप्नामध्ये माझं काय यावं, माझ्या स्वप्नात त्यांचं नसतं काही, पण आपल्याला शिकवणं जोड यायचं आपल्याला चालण्याला. मला मी कोमटत व्यापार माणूस, माझ्या स्वप्न मन चिंताले येते आणि अशी गेले पदनी कीर्ती करतात. म्हणजे काय याचा अर्थ की मन कुणकट चाललेलं कळतंय आणि तुम्हाला मन कुणकट चाललेलं कळत नाही, एवढंच फरक आहे. मन कवात जातं हे तुम्हाला कळत नाही आणि ती मन कवात चाललं हे त्यांना कळतंय. जर कळलं नसतं न कळलं मला काहीच कल्पना चिंतेच्या न विठोबाच्या हे म्हणले नसते. त्यांना मन कळतंय, साधकाला मन कळतंय. हो, साधकाचं मन कळणं कसं आहे. काय काय करतोय आम्हाला परी नाव रे नारायणा करून त्याची कधी विठ्ठ म्हणा पत्ना नेऊ आदर हे उत्कृष्ट अधिकाऱ्याचे. आणि ज्याचं मन मिथ्या ठरलं त्याला काहीच करत नाही, विषय हित आहे. कर्तव्य नाही राहिलं का. आनंदामध्ये ज्याचं मन निमग्न झालं त्याला काय कर्तव्य. आनंदामध्ये ज्याचं मन निमग्न झालंय, आनंदाच्या बाजूला निघतच नाही, ज्याला तूर्य उन्मनीच्या पलीकडे राहतोय ते त्याला विधी सांगत नाही, त्याला निध्याचं नाही, श्रवण नाही,
म्हणून नाही, शास्त्राध्ययन नाही, काही नाही, असंच आहे. म्हणून दृढ बोध त्याला काही कर्तव्य नाही. चला, आणि कधीच असलं तर दुसऱ्या करता. टीप आहे त्याच्यावर. हो जे अज्ञात तत्व होवे वे श्रवणकू करहू. हो, जे अज्ञान, जे वस्तूचं ज्ञान नाही त्याला श्रवण करायचं. मैं तत्व को जानता हुआ किस कारण ते श्रवण को करू. हो, आता तो म्हणतो मला कळलंय ना, मग कशामुळे मला काय करायची गरज आहे? मी तो वासुदेव तत्व होता, मग मला काय करायचं? मी तो स्वयात्मा राहा, मी स्वयं परब्रह्म, असं कळलं कर्तव्य नाही. पण भावगोचर करणं नको, वस्तुगोचर करणं पाहिजे. वस्तुगोचरामध्ये काहीच नसतं आणि भावगोचरामध्ये वस्तू कळती, वृत्ती स्थिर होती, पण वस्तूची शक्ती वृत्तीवर नांदल्यावर ती खरं. आणि वस्तूची शक्ती आत्मस्वरूप, आपण आनंद स्वरूप, ही शक्ती जर वृत्तीवर नांदली तर मग मात्र असं व्हायचं कोट्या ठरत नाही, देवीच्या विधी भोगत असे. हो, म्हणून असा दृढ जो आहे तो म्हणतो मी आत्मा स्वरूप आहे, मी ब्रह्म आहे, मग काय म्हण करू मी? जे संशय को प्राप्त भय हे वे मनन को करहू. ज्याला संशय आहे त्याला मनन करायचं. आता ते संशय कोणता? मी सुखरूप आहे हो, पण काय करावं, मन काही थांबत नाही. मी ज्ञान स्वरूप आहे पण मन थांबत नाही. असा जो कोणी असणार त्याने मनन करायचं. आणि ज्याला मन सिद्ध नाही त्याला कर्तव्य काय? चला, बरोबर आहे ना? विषय बरोबर चाललाय का? संशय रहित मैं मनन को करता नाही. मला संशय नाही ना, त्याला गुरु दृष्टांत द्यावा. किती आंधळ मी जो असेल तो आंधळामुळे त्याला संशय. काय दृष्टांत कोण बघा? किती आंधळ मी जो असेल तो आंधळा आहे म्हणले त्याला मी आंधळा वाटत. तसं शास्त्र, वेद, पुराण त्याने जर जे मूर्खायचं त्याला तुम्ही नीट जरा सावध. कुणाला बोलतोय आणि शान्याशी शान्याला बोलत असतो. वेड्याला नसेल, वेड्याला गोड बोलून देते काढून. पण खरीच चर्चा त्याच्या योग्यतेची पाहिजे. ज्ञानोबारायांनी चांगदेवालाच बोलले खरे. ह्याला बोलले का पैठणच्या ब्राह्मणाला? त्याला चमत्कार दाखवला पण ज्ञान कुठे सांगितलं? चांगदेव महाराजाला ज्ञान सांगितलं. कळतं का एवढं उदाहरण? तर एवढे मोठे कर्मठ ब्राह्मण ज्ञान नाही सांगितलं. सांगितलं आपण सगळ्या ठिकाणी. मग ते म्हणले तुझ्या अंगावर ओळख म्हणतो हल्ल्यावर मारू. चमत्कार दाखवला. ही योगाची शक्ती असते, योगाची, हात योगाची. पण ज्ञान नाही सांगितलं. चांगदेवाला म्हणले चांगदेवा आता तुम्ही या उपाधी घरासून भेटी नसून आता तू आणि मी हे दोन उपाध्या, मी एक मोठा ज्ञानराज, तू मोठा आहे, मी एक कनिष्ठ आहे, हे दोन्ही उपाध्या नाहीत का? आमच्या प्रकारची पलीकडे भाऊ जरी कल्पनेला पाहू तरी माझी वस्तू हे असं कर. कोणाला बोलले हे? चांगदेव कोण होते? ज्याला हाकायचं नाही, ज्याला मुतायचं नाही, ज्याला गोळी लागत नाही आणि त्याच्या इच्छेवर राहिलं, 1400 वर्षे जगले, त्यालाही सांगायला लागलं. म्हणून मन काय करू? संशय बी नाही म्हणून म्हणत नाही आणि उत्थान नाही म्हणून ध्यास नाही. जो विपर्य को पाया, त्यातले पैसे वेगळे आणि पेटीतले पैसे वेगळे. खिशातले पैसे म्हणजे म्हणून आणि पेटीतले पैसे म्हणजे स्थिती. चला, जो विपर्य को पाया होवे, हा, जो विपर्य को पाया हो होवे हो हो, तो निध्यासन को करे. ज्याला ध्येय बुद्धी झाली ते विपरीतपणा, देह बुद्धी विपरीतपणा बरं का. विपरीत फार वाईट.
विपरीत ही फार वाईट आहे. मराठीत व्यवहार विपरीत ही फार वाईट शब्द आहे. आणि विपरीत व्यवहार बी वाईट आहे. अहो ते विपरीत झालं त्याचं म्हणजे वाईट झालं. तसं देहबुद्धी वाईट आहे. हो, मग वाईट म्हणजे दुःख होतं म्हणून. देहबुद्धीच्या जीवाला दुःख आहे म्हणून त्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला काय सांगतो. देहबुद्धी पाशी सुख नाही काय अनु म्हणजे इतकं सुख नाही. तेच जे मानती अतिमूर्खता म्हणजे हे विपरीतपणा. आणि ही याला विपरीत जर वाटत असेल तर त्यांनी निषेध करा. ज्याला विपरीतपणा वाटतं त्याने, ज्याला जग सत्य वाटतं त्याला विपरीत, ज्याला देहबुद्धी आहे विपरीत. आणि ह्या अशा विपरीत लोकांनी ज्ञान झाल्याने संशय मुखाला गुरुजींनी सांगा गोवी मला आठवते. गुरुजी सांगा बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मभाई आपण आपण ब्रह्मनिष्ठा परिणाम ते संधी म्हणतात. मग अभ्यास हे थोटवले काय आयचे बळकटपणा हे इंद्रियाचे. मी ब्रह्म आहे असं निश्चय धारा आहे पण ते संधी म्हणून इंद्रियाला व्यावहारिक विषयाचा संबंध असायला पाहिजे. व्यावहारिक शब्द ऐकायला पाहिजे. व्यावहारिक डोळ्यांनी व्यवहार बुद्धी माणसांना पाहिजे. व्यावहारिक भाषा काय किती सांगतो उघड अनंतवाचा सांगा तुम्ही याचा अर्थ. आणि त्याचं तुकोरांचे घेई घेई वाचे गोड नाव मिठू वाचे. तुम्हाला मापच नाही व्यवहाराचं बोट करला. म्हणून तर महात्मा वेळच्या गलबाला करू नका. बोलायचं तर हरी बोला, हरी बोला आ बोला गप तरी बसाना. नाही वेळच्या गलबाला करू नका. तुमचं वेळच्या गलबाला बाबा सागर जाऊ तुम्ही राहा त्याचा मला अनात्म्याचं वर्णन म्हणजे वेळच्या गलबाला. प्रपंचाचे विचार म्हणजे व्यक्त कल्पना. व्यक्त कल्पना ज्या शब्दाला अर्थ नाही ते काय त्या गणपतरावने वाडा बांधला व्यक्त कल्पना. जाऊ द्या द्या सोडून ते तुम्हाला एखाद्या वेगळंच वाटतं. प्रपंचाचे बोलणं म्हणजे व्यक्त कल्पना वाच म्हणून हरी बोला. म्हणून मी ब्रह्म आहे, मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे, मी प्रकाशक आहे, मी अनादी आहे, मी सगळ्याच्या आधी आहे, मला जन्मरण नाही अशी वृत्ती सावध ठेवा. पण जे निश्चित त्याला नाही त्याला करायचं नाही. चला मैं देह विषय आत्मा के ज्ञान रूप विपर्य को कदाचित भजता नहीं, याते मेरे को विपर्य के अभाव से कौन ध्यान है. काय 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 कारण आहे. देह बुद्धी म्हणजे विपरीत आहे का नाही. विपरीत म्हणजे उलटेपणा. कसं ते सांगतो की तुला गुरुजींनी सांगितलं. गावर करणारे माणसं काय म्हणायचं नसते बरं. सगळं उलटे उलटेच का नाही. दारू पिणाऱ्या माणसाला लाज आहे का. कुठे काही बोलबोलतंय का नाही. आणि तीच बोंब जीवाचे देहबुद्धी लोकांचे. हो दारू पिणारा ते तरी बरं आहे पण अज्ञान रूपी दारूने जे घेरले त्यांना बोलायचंच नाही. काय बडबड करतील काय करू नये तो कला बस व्हायला भार. तसं नाही. परमार्थ दृष्टी वेगळं बुवा. व्यवहाराची चिंता म्हणजे दारूची भूल. आणि व्यवहारच्या चिंतेमध्ये काय काय माणूस करत नाही. काही करते का नाही. तो म्हणतो मी काही करीत नाही. अरे करीत नाही असं नाही. काय सांगावं राजा. विषयाच्या अधीन झाले जीव पाया पडतो अंधारात बर का.
आम्ही तुमचेच आहे. हा आहे का नाही? पैशात ऊत आलाय बरं का. आम्ही उभा राहिलो, लक्ष द्यावा. काय म्हणा याला, इंदिराच्या आधी नाही, दारू पेलेलं नाही. असंच आहे. हे जसं एक उदाहरण तुम्हाला करून दिलं तसं तुमची आमची गती तीच आहे. आपण जर देहबुद्धीच असेल हीच फजिती आपली. देहबुद्धीचे नारण थोड चिंतेचा आधार. देहबुद्धी ज्याचे त्याला खूप मोठं दर आहे चिंतेचा, आणि ही त्याचे जाऊन विषय असा कोणा महात्मा जाऊ का त्या नाही त्याला दोन कारण त्याचे. एक जगत मिथ्यात्व ठरल्यामुळे विषय वाचणार नाही, आणि स्वरूपात रमल्यामुळे स्मरण नाही कशातच. त्याला अनुभव करू आपण. झोपीमध्ये कसं स्मरण असतं? झोपीमध्ये झोपीचे कसं स्मरण असतं? नीट बोला. स्मरण नाही का? काहीच नाही आहे ना तुम्ही. आता एक बाजू झाली तर आता खाली आपण स्वप्न खरं का खोटं? जर जगत स्वप्न ठरलं खोटं, जाऊ द्या, विचार नका करू. पण जगाकडे लागलो ते स्वप्न ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे स्वप्न ते केलं जाईल. म्हणजे जगाचा विचार करणं हे स्वप्न होत आहे. मग आता म्हणलं जे सर्पाकार्य हे जर सिद्धांत कळला तर म्हणे हे असं स्वप्नासारखं जगत आहे. वराळ नव्हे, स्वप्न जो आहे. कोण तो नवरा, कोण ती नवरी, हे कोण नवरा आहे, कोण नवरी आहे, आणि वराळ कोण आहे, काहीच नाही. म्हणून ज्याला जगत मिथ्या ठरलं त्याला स्वप्नासारखं. आणि सुखात उत्थान नाही, सुखामध्ये स्मरण नाही, आणि त्याला अनुभव एकच झोपीचा. झोपीचा मोह आहे का आठवण आहे? झोपीमध्ये मी माझा आहे का? अरे झोपीमध्ये तुमच्या अंगावर कपडे आहे का नाही ते मला कळत. मग आता समजा साध्या झोपीत जर ही सुखाची शक्ती आहे तर ज्याला सुख प्राप्त झालं त्याचं काय कळलं पाहिजे. ज्याला स्वरूप सुख प्राप्त झालं त्याला काय? त्याला एकच आहे, असं व्हायचा कुठे आठवत नाही, देह विधेय भोगत अशा. आणि अशा जो पुरुषाला त्याला काय गरज आहे? विषय हित चालला. मग त्याला विपरीतपणा आहे का? मग ते विपरीतपणा तुम्ही ठरवलं का? त्या नाही. मग आता अर्जुन अगोदर जग सत्याचं बुद्धी लढत होता आपल्याकरता, आणि पुन्हा माझे भीष्माचार्य पितामह आहेत, कुळाचे कुलदीपक आहेत, आणि माझे द्रोणाचार्य विद्यादात्रे गुरु आहेत, आणि याला कसं मारू? आणि पुन्हा त्याला त्यांनी मारलं. तर द्रोणाचार्याला मारलं नाही, ना भीष्माचार्याला मारलं नाही. त्यांच्या कर्तव्याला त्या दोषाला शासन जर डोकं चालू होईल तर. भीष्माचार्याला नाही मारलं त्याने, द्रोणाचार्याला नाही मारलं. म्हणून आमची चुकवला आम्ही नाही केली निंदा दुसरी भेदा. आम्ही तुमची निंदा करत नाही, तुमच्या ठिकाणचा भेद त्याला दोष देतो, तुझं बरोबर नाही. पण हे जाऊन नसतो महात्म्याकडे. विपरीतपणा नाही ना, देहबुद्धी नाही ना, म्हणून त्याला काय श्रावण म्हणून निध्यासनाची गरज आहे. विषय बरोबर है का? इस रीति से पंचदशी के तृप्ति दीप में विद्यारण्य स्वामी ने विद्वान को कर्तव्य का अभाव सविस्तर लिखा है. पंचदशी म्हणजे कोणतं प्रकरण बघ, हा त्याचं हा कोणतं माझ्याकडे काय नाव आहे का? त्या जीव असं 15 दीप आहेत ना. तृप्तिदीप. हा तृप्तिदीप. हा तृप्तिदीप. तृप्ती झाली आजैशी साधने सहिती अपेशी देखे आत्मतुष्टी तैसे कर्म नाही. जेवण झाल्यानंतर जसं काहीच कर्तव्य नाही
तसं स्वरूप आनंद प्राप्त झालं आमचं. कोणताही कसं श्रवण नाही, म्हणून नाही, निध्यास तीर्थवर्त नाही, दान धर्म काही नाही. हा. जो जीवन मुक्ति के आनंद के वास्ते विद्वान मनन निध्यासन में प्रवृत्त होवे है, सो भी अपनी इच्छा से प्रवृत्त होवे है. आनंद भोगण्याकरता जरी त्याच्या इच्छेनुसार आहे. विधी नाही, साधकाला विधी आहे. साधकाला सांगावं तू इतक्या बस आणि चिंतन कर. पण जे काही आनंद त्यांची इच्छेनुसार राहील. स्वइच्छेचा झाला विधी आणि स्वय झाला समाधी. जरी ते मनन करत असलं आनंद स्वतः होतो. गुरुजी ग्रंथ वाचित बसायचं. एखाद्या वेळेस म्हणा गुरु चोर काय, मग खोटं मानलं मी. लय असं वाटायचे. बरं नील तरी मला कोण मी काळा कोळसा आहे, बूट बंधन काय, मी काय असं देखणं आहे का काय, देईल तरी कोण मला पोरगे. लय आम्हाला हसवायचे एखाद्या वेळेस. आणि एखाद्या वेळेस जर वैराग्याने सुरुवात केली का आमचा पत्ता लागत नाही कुठे आहेत का मी. किती महात्मा होता तेवढा. कोणा नाही जीवाचे अरे जेवता जेवता ताट बाजूला ठेवून सांगत होते कोण आहे असा. एखादा साधक जर गेला आणि जेवायला बसले, खरंच रे काय काही सांगू वाटत नाही मला. तोंडापर्यंत घासलेला ताट्यात ठेवायचं सांगायचं कोण आहे असे. आई नाही जन्म जाते. इतकी कळती गुरुजीकडे. माझं धोतर धो म्हणत नव्हते. आम्ही तुम्हाला सांगतो पोती आला एवढं खरं का, तसं नाही. जे पूर्ण झाले ते वेगळेच असतात. ते स्वरूपानंद आणि कळकळाची करा. चला. और मैं वेद की आज्ञा नहीं करूंगा तो मेरे को जन्म मरण संसार होवेगा. इस बुद्धि से जो क्रिया करे सो कर्तव्य कहिए है. मी जर परमार्थ नाही केला, शास्त्राने सांगितलं, वेदाने सांगितलं, ते जर नाही केलं तर मला जन्म मरण प्राप्त होईल. पण वेदाने सांगितलं ह्याला वेद सांगू शकत नाही. तुका म्हणे आम्ही विधीचे नेते. तुका म्हणून आम्ही वेद आम्ही केलाय, ब्रह्मदेव आम्ही केलं, त्याला कोण सांगत. आणि जेव्हा वेदाची आज्ञा वेदाचा नियमन लागतो. जर नाही केलं तर मला जेव्हा मरण आहे असं वाटतं त्याने उभी करायचं. आणि जे ह्याला काय वाटत नाही त्याला गरज नाही. काय जकोणा करता गुरुजी सांग, काय जकोणा करता चुकले हा चुकीचे. मग जीवदशेमध्ये वेदाचं ऐकायचं का नाही, शास्त्राचं ऐकायचं. आणि ज्याला जीवदशा नाही त्याला ह्याला गुरुजी सांगत होते दोष रहित पोलिसाला धक्का देऊन जातो. तसं बिनचूक जे महात्मे त्याला वेदच काय गरज, त्याला काय काय करेल. आणि जे दोषी आहेत, जे चोर आहेत, त्याला कायद्याची भीती आहे, त्याला पोलिसाची भीती आहे. आणि ज्याला कोणता दोष नाही त्याला वेद काय सांगत नाही. वेद ही कायदा आहे. असं म्हणून दोषी लोकांना शास्त्र सांगते दोष रहितला काय नाही. मग आमच्याकडे पण ठरविलं कर्तव्य काय बरं. नांदकरण विशेषण असं काही कर्तव्य नाही. झालं एवढंच. हे दोन वाक्य करायचं लागू. आमच्याकडे विशेषण असेल तर कर अभ्यास. आणि आमच्याकडे उपाधी ठरली तर उपाधी एक विशेषण काय उपाधी म्हणत ना बरोबर आहे. आणि त्याच्या पुढे आणखी सांगतो उपाधीचं नाव घेतो लक्षण थोडा. त्यावेळेस विशेषण झालं. उपाधी विशेषण शिंतोडा आला ना म्हणजे त्या उपाधीचे धर्मांगावर आलं, शिंतोडा आलं, ते उपाधी नाही राहिलं. नाव उपाधी ठरवलं पण विशेषण झालं. चला आता व्यवहाराच्या गोष्टी सांगा तर ते म्हणतो आमची फजिती लावली पण ती सांगणार आम्ही. हो ना. सो
जन्माधिकन की बुद्धि विद्वान की होवे नहीं. हा आहे का त्याला जन्म मरणाचे विचार? मी जन्मलो तरी असं आहे का? हा नीट लक्षात ठेवा. कुठे स्थिती कुठे आहे? मी जन्मलो ही सुद्धा त्याच्या समोर नाही. मरायचा प्रश्नच भेटला. मग जन्म नाही रे आम्ही की साधकाला सांगायला लागले. पण आऊंगा मर जाऊंगा, मरूंगा का जीऊंगा. का चुकवायला हे सर का सांगतो चलो चलो माझे आता येईल थोड्या वेळ. हा रामकृष्ण हरी. सारी झाली मिली लटिके वचन आणि बद्ध मुक्त शीन चुका म्हणे. बद्ध म्हणणे शीन आणि मुक्त म्हणणे. मग त्याला वेद कुठे? शास्त्र कुठे? त्याला कायदा कुठे? म्हणून त्याला कर्तव्य नाही. कोणतं कर्तव्य नाही? याते अपनी इच्छा ते जो विद्वान मनन निध्यासन करे सो कर्तव्य नाही. ते स्वतःचे केंद्र तर त्यात कर्तव्य नाही. ज्ञानी पुरुषाला कर्तव्य नाही बुवा. आणि ते ज्ञानी या शब्दाचा अर्थ काय फार वेगळा आहे. बिन ज्ञानी या शब्दाचा बिनचूक समजूत. मी साक्षी द्रष्ट आनंद स्वरूप ब्रह्मस्वरूपच आहे मी. अरे आपल्या करतो चुकीचा नशी ब्रह्म ते चाललं ते ज्ञानाचे बिंब त्याचा अवयव ते त्याला काय करतो राहिलं. इस रीति से मंदबोध अथवा दृढ़बोध जाके हुआ है जिसको कर्म उपासना कर्तव्य नहीं. अशा रीतीनं आपण जे चिंतन सांगितलं तो मंद बुद्धी बोधवान असो किंवा तीव्र बोधवान त्याला कर्तव्य नाही. मंद जिज्ञासून मंद बोधवानाने हेच करायचं, वेदांचाच विचार करायचा. आणि दृढ बोधवान तर नाहीच. जाके बोध नहीं हुआ है किंतु आत्मा के जानने की तीव्र इच्छा है, भोग की नहीं, ताका अंतकरण शुद्ध है, याते सो भी उत्तम ही जिज्ञासू है. तुम्ही सांगा एवढा असं एवढं ओळख अर्थ सांगा ना. आता मी कुठवर सांगू बरं? एवढंच ओळख सांगा. सांगा मराठी कर ना. सांगू नको त्याचा मराठीचा अर्थ कर. ते ओळ मराठी सांग. बोल. कंठापर्यंत आला विषय वाणी ताणाचा. ज्याला मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा बोध झाला नाही, पण तो आत्मा जाणण्याची तीव्र इच्छा आहे, तो उत्तम आणि त्याचा अंतकरण हे शुद्ध आहे असा तो तीव्र इच्छा. संपला विषय. उत्तम मोक्षला उत्तम जिज्ञासा म्हणा, उत्तम मुक्त म्हणा. त्याला गरज नाही कर्माची उपासना. कर्म उपासना त्याला गरज ते हेच करायचं. उत्तम मोक्ष जरा म्हणून चरण सांगतो तुला पाठ नसतो तर लक्षात ठेव. काही मी उद्धार पावेन मी याला काय नाही. काही कृपा करून नारायण आयचे तुम्ही सांगा संत जन करा समाधान हे उत्कृष्ट. जीवना वेगळी मासून त्याचे हे उत्तम जिज्ञासा. मग त्याला श्रवण वर्णन करायचं. आता काय काही सांगावं लागतं पण घडत नाही. ताकू भी बोध के वास्ते श्रवणाधिक ही कर्तव्य है. टाकू म्हणजे असं करायचं जिज्ञासा श्रवण म्हणूनच निर्धास्त करतो. वेदांत बाकीच नाही करायचं. कर्म उपासना नाही. कर्म उपासना नाही हेच कसा सांगायला अडचण. कर्म उपासना करूच नाही. जीवनमुक्त करू शकत नाही आणि केलं तर दुसऱ्या करता. उत्तम जिज्ञासा करायचंच आहे. का बरं? एक जगसत्तेची बुद्धी असते म्हणून. देवाच्या सेवेमध्ये देवाच्या ध्यानधारणामध्ये जगसत्तेची बुद्धी आहे. आणि जोपर्यंत जगसत्तेची बुद्धी आहे तो पण दुःख टळत. कहते जो कर्म उपासना का फल है सो ताके सिद्ध है.
हा, का बरं? अंतकरण शुद्ध. समजा विषय तर कोणी सांगितलं अंतकरण शुद्ध म्हणायचं? हे वाट आहे, जात आहे कुठं? ते कळत नसतं पण काम करीत असतं. त्याला कर्म उपासण्याची गरज नाही का? अंतकरण शुद्ध झालंय. कशावर शुद्ध झालं? वेदांत कळू लागलं, ज्ञान कळू लागलं, शब्द अर्थ कळू लागला. शुद्ध अंतकरण झाल्याशिवाय कळत नाही. चला. ज्ञान की सामान्य इच्छा से जो श्रवण में प्रवृत्त हुआ है और अंतकरण भोगन में आसक्त है तो मंद जिज्ञासु. पाठवते हा विषय झालेले. मंद जिज्ञास कोण वेदच करतो, कोण भोगात आसक्त आहे का नाही? ज्ञान करते. कोण कोण आहे? ते काय म्हणतो त्या कुठे लाभ करायला तेच पण असं मंद काढणे पण आजच्या होते, दूर होते. पण निष्ठल दगड असलं का तुका म्हणायची ज्याची बुद्धी जड जाऊन दगड त्याला काय उपयोग होतो? असं मंद काढणं पण वेळ लागेल. आमच्या राजाबाईच्या कुंक एवढं, पताक एवढे आणि चोळी येतो आणि लुगडं कोण गुंडाळ्यासारखे. असं आमच्या राजाबाईचं स्वरूप होतं. पर्जन पांडुरंगाने गाता आणून दिला. सांगा इतक्या वारकरी आहेत ते. गाता पाठ आहे काही वारकरीला, काही वारकरीला हरिपाठ पाठ आहे, काही वारकरी असं. पण पांडुरंगाने गाता नाही आणून दिला का? आता ते काय सगळं सांगाच वाटतं काय? श्रवण को त्यागी के फेरी कर्म उपासना में प्रवृत्त होवे नहीं. असा जो म्हणतात की त्यांनी पुन्हा कर्म उपासना कडे नाही जायचं, हीच करायचं. जो कर्म उपासना का फल अंतकरण की शुद्धि और निश्चलता है तो ताकू श्रवण से ही हो जाएगा. आता एका जावे मंद जिज्ञास अंतकरण बी मलिन नाही, भोगामध्ये असं वेदांत करतो. तर त्याने श्रवण जरी केलं तर त्या श्रवणामध्ये त्याचं अंतकरण शुद्ध होतं. ऐकण्यामध्ये बोध असतो ना, मग त्या बोधाच्या विचाराने अंतकरण ही कालच मला म्हणला. आता काय अंतकरण असं की मी आजपर्यंत पाहत होतो पण पंचचे हलके विचार आता मला कळायला लागले. आजपर्यंत मला कळत होतं पण तुला पंचचे विचार हलके आता कळाल. ऐकलं म्हणून का नाही? आणि जे ऐकलंच नसतं तर असं म्हणलं तू. चला तुमचं काय? तुम्हाला काय जाऊ विचार सागर प्राप्त झाला आता. चला आता वरती परवा वरती प्रवाकन खालचे अंधार. असंच आहे रे तुझं नसेल असंच. श्रवण की आवृत्ति से अंतकरण का दोष दूरी होय के इस जन्म विषय अथवा अन्य जन्म विषय अथवा ब्रह्मलोक विषय ज्ञान होवे हे. अजून नेहमी वेदांत ऐकत गेलं तर मलिन नाचा दोष निघून जातो. हे तर मुक्त होईल. नाही काही कंपनी असं सत्य लोकांना जाईल, ब्रह्मलोकाला जाईल, तिथं ज्ञान होईल, तिथं मुक्त होईल. मुक्त शब्दाचा अर्थ स्वरूप कळणं. मुक्त शब्दाचा अर्थ स्वरूप कळणं. कारण मला बंधनच नाही ठाईल, मुक्त कशाला बनव. सूर्याला विचारलं, हो महाराज तुम्ही अंधार पाहिला का? काय म्हणेल ते? काय म्हणता रे तुम्ही? असं तसं सूर्याला जसं अंधार माहीत नाही तसं सुखामध्ये विकार नाही, ज्ञानामध्ये व्यवहार नाही आणि सत्यामध्ये परिच्छिन्नता नाही. सत्यामध्ये ज्ञानामध्ये काय व्यवहार नाही आणि सुखामध्ये स्मरण नाही. सुखामध्ये व्यवहार नाही ना, स्मरण नाही. ज्ञानामध्ये व्यवहार नाही कारण ज्ञान प्रकाशकाने असतील कुठेच.
त्रिकुटीचे प्रकाश घडणार म्हणून घडणार नाही. सत मध्ये व्यापकच आहे असं. हा हो नाही ना, विषयी विसर पडला निषेध अंगी ब्रह्मरस ठसावला. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्म आनंद निश्चित ठसवला म्हणून विषयी विसर. हा म्हणून गुरुजी कीर्तन कीर्तन विषय नाही त्यांच्यासमोर. काय कीर्तन हा विषय नाही त्यांच्यासमोर. रंगदारी तुकावचे सर्वांनी मग त्यांनी म्हणावं असं ऐकायचं त्याचं त्यांनी म्हणावं. आपण चिंतन कसं म्हणू पण खरंच नाही म्हणायचं. तर कुठला विषय जास्त होत असतील का? नारळांचे विषय पुरातून नाही त्याचे कशा राखून करायचे. आवृत्ती नाम वारंवार आहे. कोणा कोणा वाचन करतो, कोणा कोणा अध्यात्म, कोणा कोणा पारण ज्ञानेश्वर, कोणा कोणा अध्यात्म. श्रवण को त्यागी के जो कर्म उपासना में प्रवृत्त होवे है तो अरुण पतित कहिए है. आता श्रवण सोडून जर कर्म उपासना करते खाली पदस्थित झाला तो अरुण पतित सिपाही. मोक्ष की सीढ़ी पे चढ़ी के फिर तहाँ से गिरे ताकू करम लेडी न्याय प्राप्त होवे. कर्म लेडी न्याय कसं लावडं हातात लावला साखरेचा आणि ते टाकून दिलं आणि ते साखरेचं कसं आहे तसं कर्म त्या टाकतं. आता लाडू खायचा का नाही ती दिला टाकून हात टाकायला लागला. तसं कर्मोपासन त्या कक्षात आहे. एकच कर्मोपासन हे जोर का दिला जे कसं असते तो बुद्धीने भेद होतो. किती भेद झाला ना. अंबाबाईच्या भक्ताला अंबाबाईचं मोठे, सूर्याच्या भक्ताला सूर्याचं मोठा, ज्याच्या त्याच्या उपासनेचे मोठे पण ही दुःखाला कारण आहे. इस रीतीचे बरं तेच खरं नाही. नुसता भाव जर खासच जर देव भेटले तर तिथे ही बांधलं नाही. नामदेवाने कोणाचे म्हणले आपलं भगवंताचे ओढ सोडायचे अशी तर उपासना पाहिजे आणि ते उपासना बरोबर काम करीन ना. ते नुसतं भाव बस आमचा देव कसं करतो पण स्वप्नात मी देव नाही. इस रीति से ज्ञानवान और उत्तम जिज्ञासु का कर्म उपासना में अधिकार नहीं. अशा रीतीने उत्कृष्ट महात्मा त्यालाही कर्म उपासना करायचं नाही. उत्तम जिज्ञासाने कर्म उपासना करायचं नाही. और मंद जिज्ञासु भी जो वेदांत श्रवण में प्रवृत्त हुआ है ताका अधिकार नहीं. आणि जो मंद जिज्ञास आहे वेदांत काही कळतो कळत नाही तरी त्याने वेदांत काही करता बस काही करायचं नाही. और ज्ञान की जाकू इच्छा तो है परंतु भोग में बुद्धि आसक्त है या ते श्रवण में प्रवृत्त नहीं हुआ. ऐसा जो मंद जिज्ञासु ताका निष्काम कर्म और उपासना में अधिकार है. वेदांत ऐकतो खरं वाटतं पण विश्वास जात नाही. त्याने कर्म उपासना करावी. वेदांत ऐकतो शब्दाच्या गोष्टी सांगतो पण विश्वास असते. आता समोर एक व्यक्ती आली माझा पण मी नाव नाही सांगत. तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून नाव होत नाही. त्यागाशिवाय आनंदाचा भोग, त्यागे घडे भोग, भोग हे सुख. म्हणून म्हणजे जिज्ञास नाही विषयासक्त आहे. वेदांत कळत असतो पण झेपत नाही. ही विषयासक्ती और जाकी भोग विषय ही आसक्ति है ज्ञान की इच्छा नहीं. ऐसा जो बहिर्मुख है ताका सकाम कर्म विषय अधिकार है. निदान भोगत आसक्त आहे त्याला ज्ञान त्याने सकाम कर्म करा. म्हणजे देवालाच मागावं काय मागायचं माणसाला मागू नये. म्हणजे शास्त्र किती कीव आहे. ही कीव आहे शास्त्रच आहे. हो कोणाचा मार्ग नाही. हो देवालाच माग दुसरं मग कारण तो देणारा शान आहे. देवाला माहिती तो देव देतो ना त्याचा विचार करून त्याचा उद्धार कसा करायचा.
म्हणून काही जरी झालं म्हणून गुरुजी म्हणा, अरे डोळे पुरुषी संगती करा रे, डोळे पुरुषी संगती करा, बाकीच्या अंगणीच करू नका. कारण त्याला माहीत आहे याची चूक कशी आहे, ही चूक कशा रीतीने नीटकं होईल हे त्यांना माहीत असतं. मग त्याची संगती करावी. ती कळू न कळू, जसं विष्णू आंधळ्याचा पाय पडलं तरी पोळेल आणि डोळसाचा पाय पडला तरी पोळेल, तसं एखाद्या महात्म्याची संगती जर राहिला उद्धार झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून त्यांनी काय करायचं, ते काम करणं भोगामध्ये असतात काय. म्हणून निदान देवाला तरी मागा, काय जे मागायचे देवालाच मागा, बाकी तर मागूच नका. मग शिवरात्री घरी एखादं पाहुणे चला. याते ज्ञानवान को कर्म उपासना का अधिकार नहीं, कर्म उपासना का ज्ञान विरोधी है. कारण ही वृत्ती तिथे रमवायची नाही, इकडे कर्म करायचं. मग कर्मामध्ये बोलायचे झाड नसते, ज्ञानामध्ये मन मिथ्या असतं म्हणून करतही नाही, व्यापक चिंतन असल्यामुळे. आणि इकडे कर्तव्य परिच्छिन्न भाव, ज्याची जशी उपासना असेल त्या उपासनेप्रमाणे ती ध्यान धारणा आहे. म्हणून ध्यान धारणा कर्म उपासना ज्ञानाच्या विरोधी आहे. कुंडली श्रीराम सच्चिदानंद. एक तास झाला का? बघा उद्या चांगला निरोप तुम्हाला.